थेट जाऊयात विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत। दोषी अधिकाऱ्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे। प्रथमदर्शनी दोष सिद्ध झाला असल्यामुळे तत्काळ दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई सरकारने अध्यक्ष महोदय केली पाहिजे। या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश दिले पाहिजेत। त्याऐवजी सरकार घोटाळ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय। माजी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी आहे की आजच्या आज सर्व दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि सखोल चौकशीचे आदेश द्यावेत। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये मी आपल्याला ते पत्र पाठवतो। मुख्यमंत्री महोदयांनी प्रस्तुत प्रकरणी सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय कारवाई करण्यात आली आहे। सबब सदर प्रकरणी आपल्या स्तरावर सविस्तर चौकशी करून अहवाल द्यावा। मुख्यमंत्र्यांची सही। त्याच्यानंतर मुख्य सचिवाकडे ते आदेश गेले। त्याच्यानंतर मुख्य सचिवांनी एक ऑर्डर काढलेली आहे। त्यावेळेसच्या संबंधित अधिकाऱ्यांना दुसरी एक ऑर्डर काढलेली आहे। त्या संबंधित अधिकाऱ्यांना तिसरी एक ऑर्डर अध्यक्ष महोदय काढलेली आहे। हे अशा पद्धतीची एकंदरीत गंभीर बाब आहे। अध्यक्ष महोदय, त्यातला कागद ना कागद मी तुमच्याकडे देतो। माझं कुठल्याही अधिकाऱ्याला कारण नसताना त्रास देण्याची भूमिका कदापि नाहीये, पण ही बाब एवढी गंभीर आहे अध्यक्ष महोदय, आणि सभागृह चालू असताना आपल्या मार्फत मी ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनची मागणी केली, ती तुम्ही दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। पण ही बाब आपण पण थोडंसं गांभीर्याने त्या ठिकाणी घ्यावी आणि तशा प्रकारे मी मुख्यमंत्र्यांना पण विनंती करतो, उपमुख्यमंत्र्यांना पण विनंती करतो की याच्यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं कारण नाही। जनतेचा पैसा आहे, टॅक्स रूपाने आलेला पैसा आहे। 500 कोटी रुपये रक्कम काही कमी नाहीये आणि त्यामुळं ह्यांचं केलेलं जे काही चुका आहेत ते बाकीच्यांनी स्वीकारण्याचं काय कारण आहे? जो दोषी असेल तो त्याची किंमत मोजेल, एवढी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या माहितीची शासनाने दखल घ्यावी आणि त्वरित त्या विषयाची पुढील कारवाई करावी। सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील। उपमुख्यमंत्री यांचे मविस नियम 47 अन्वय निवेदन। शासन निर्णय नियोजन विभाग दिनांक 28/6/2022 अन्वये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक ओढू बुद्रुक शिरूर जिल्हा पुणे विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। सदर विकास आराखड्याच्या नावात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या विकास आराखड्याचे सुधारित नाव स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक वडू बुद्रुक शिरूर जिल्हा पुणे विकास आराखडा असे निश्चित करण्यात आला आहे। माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांचे मविस नियम